थेट जाते स्वप्नीलकडे। स्वप्नील, गटनेतेपदी निवड झाल्यावर सुनेत्रा पवार वर्षावर पोहोचणार आहेत। लागवी नक्कीच आता विधान भवनामध्ये सुनेत्रा पवार आहेत, मात्र गटनेतेपदी निवड झालेली आहे। जे पत्र आहे ते विधानसभा अध्यक्षांकडे सचिवालयामध्ये सुद्धा दाखल करतील, मात्र यानंतर ते थेट वर्षा निवासस्थानी येतील। वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत काही चर्चा होईल। एकीकडे बघितलं तर शपथविधीच्या कार्यक्रमाला या ठिकाणाहून वर्षा निवासस्थानहून लोकभवनाकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सुनेत्रा पवार या म्हणजे सोबत निघतील अशा प्रकारची सध्याचं वातावरण आपल्याला पाहायला मिळतंय। मात्र काही चर्चा असेल, काही सल्ला असेल, तो सुद्धा या ठिकाणी होईल, सल्लामसलत होईल। सुनेत्रा पवार यांच्यासोबत प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे सुद्धा असण्याची शक्यता आहे। त्यामुळे वर्षा निवासस्थानी महत्त्वाची चर्चा होईल। खरं तर शपथविधी पूर्वी ही चर्चा किंवा ही बैठक फार महत्त्वाची आहे, कारण पुढची रणनीती कशी आपण असेल या क्षणी पाहतोय। सुनेत्रा पवार निघालेल्या आहेत, प्रफुल्ल पटेल, सुनेत्रा पवार, धनंजय मुंडे, जय पवार मुख्य दालनातून सुनेत्रा पवार निघाल्याची ही दृश्य कोणत्याही क्षणी सुनेत्रा पवार विधिमंडळाच्या परिसरात खाली पोहोचतील। त्यानंतर प्रफुल्ल पटेल माध्यमांशी काय संवाद साधतात हे पाहणं महत्त्वाचं। प्रत्येकाचंच अभिवादन या ठिकाणी स्वीकारत सुनेत्रा पवार मुख्य दालनातून आता निघालेल्या आहेत। एक्सक्लुझिव्ह दृश्य लोकशाही मराठीवर। तर सुनेत्रा पवार विधिमंडळातून आता वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी पोहोचतील। मीनाक्षी, पडत आहेत स्वतः सुनेत्रा पवार आपण पाहतोय किंवा पक्षाचे जे वरिष्ठ नेते जे आहेत ते देखील त्यांच्या सोबत आहेत। थेट आता हे सगळेच नेते जे आहेत बाहेर पडलेले आहेत। विधिमंडळ परिसरातून आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे क्षणाक्षणाचा अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत। सुनेत्रा पवार, उमेश कडे आपण सध्या जाणार नाही आहोत, कारण अर्थातच कोणत्याही क्षणी सुनेत्रा पवार खाली येतील आणि प्रसारमाध्यमांशी संवाद साधतील। आपण स्वप्नीलकडे जाऊया। स्वप्नील, सुनेत्रा पवार विधिमंडळातून आता कोणत्याही क्षणी निघून वर्षावर पोहोचतील। स्वप्नील, लागवी नक्कीच पुढील औपचारिक काही प्रक्रिया आहेत, त्या प्रक्रियेसाठी सुनेत्रा पवार या वर्षा निवासस्थानी पोहोचतील। गटनेतेपदी निवड झाल्यानंतर खरं तर जो सदस्य असतो तो दावेदार हा मुख्यमंत्री पद किंवा उपमुख्यमंत्री पद आणि इतर पदासाठी दावेदार असतो। मात्र यामध्ये खरं तर काही प्रमुख प्रक्रिया आहेत। गटनेते पदाची निवड झाल्यानंतर विधान भवनामध्ये जसं सचिवालयाला कळवलं जातं तशा प्रकारे राज्याचे मुख्यमंत्री म्हणजे सरकारचा मुख्य चेहरा जे आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ही माहिती देण्यात येते। त्यांना त्याबद्दलचं पत्र हे देण्यात येतं। पक्षाकडून या सदस्याची गटनेतेपदी निवड केली गेले याचे पत्र हे खरं तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात येईल आणि मुख्यमंत्र्यांकडून तशी जी पुढची प्रक्रिया आहे ती म्हणजे राज्यपाल यांच्यापर्यंत आचार्य देवव्रत यांच्याकडे ही माहिती देण्यात येते की एकूणच राष्ट्रवादी काँग्रेसच्या अमुक सदस्याची गटनेतेपदी निवड झालेली आहे, त्यांना उपमुख्यमंत्री पदाची शपथ द्यावी असं जी शिफारसवालं पत्र असतं ते मुख्यमंत्री यांच्याकडून जात असतं। एकूणच हे जे पत्र आहे ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सुनेत्रा पवार या स्वतः राज्यपाल यांना सोपवतील आणि यानंतर महत्त्वाचं म्हणजे राज्यपाल यांच्या उपस्थितीमध्ये उपमुख्यमंत्री पदाची शपथ सुनेत्रा पवार यांना देण्यात येईल। त्यामुळे या पुढच्या प्रक्रियेसाठी आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते आणि सुनेत्रा पवार या वर्षाच्या निवासस्थानी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यासाठी येतील आणि त्यांना ते पत्र देतील आणि तिथून पुढची प्रक्रिया आहे ती पूर्ण होईल। मात्र एकूणच आपण बघतोय यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची बैठक सुद्धा होईल, कारण राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडून तशा प्रकारची शिफारस ही मुख्यमंत्र्यांना देण्यात येईल। मग ती उपमुख्यमंत्री पद हे तर असणारच आहे, मात्र खाते वाटपासंदर्भात सुद्धा महत्त्वाची चर्चा आहे। त्यामुळे आजच एखादं पद हे सुनेत्रा पवार यांना देण्यात येईल आणि यानंतर त्या मंत्रालयात जाऊन त्या पदाचा त्या पदाची जी गरिमा आहे त्या पदाचा स्वीकार जो आहे ते त्या ठिकाणी करतील आणि पुढील कामाला सुरुवात करतील, कारण अगदी कमी वेळामध्ये ही जी प्रक्रिया आहे ती पूर्ण होते। त्यामुळे सर्व
घडामोडी या वेगाने घडताना पाहायला मिळतात. सगळं राज्याचं लक्ष, विरोधकांचं सुद्धा लक्ष या सर्व प्रक्रियेकडे बघताना आपल्याला पाहायला मिळतंय. निश्चित अगदी कोणत्याही क्षणी सुनेत्रा पवार त्या ठिकाणी पोहोचतील. स्वप्नील, जसं तुम्ही म्हणताय की वर्षावर मुख्यमंत्री आणि सुनेत्रा पवार यांच्यात चर्चा होणार आहे. या चर्चेमध्ये अर्थमंत्री पदासंदर्भात सुनेत्रा पवार यांना अवगत केलं जाईल का, हा देखील मुद्दा आहे. महत्त्वाची एक अपडेट, राष्ट्रवादीची गटनेते पदासंदर्भातली बैठक संपलेली आहे. गटनेता निवड प्रक्रिया पार पडल्यानंतर दुसरं कोणाला तरी विचारा. पण सर, तुम्ही प्रस्ताव मांडलेला तर तो प्रस्ताव नेमका कोणता होता? ठीक आहे, राष्ट्रीय अध्यक्ष पदाबद्दल काही प्रस्ताव झालाय नाही, संदर्भात काही बोलणं झालंय का? काही नाही, फक्त विधिमंडळ येण्यासंदर्भात कोणतंही बोलणं झालं नाही. वळसे पाटील म्हणतायत, माध्यमांना प्रतिक्रिया देण्यास वळसे पाटलांनी नकार दिलेला आहे. दिलीप वळसे पाटील यांनी प्रस्ताव मांडलेला होता. सुनेत्रा पवार यांना गटनेतेपदी विराजमान करण्यासंदर्भातला. राष्ट्रवादीची गटनेतेपदासंदर्भातली बैठक आता संपलेली आहे. आणि स्वप्नील, जसं आपण चर्चा करतोय, अर्थमंत्री पदासंदर्भात सुनेत्रा पवार यांना काही माहिती ही दिली जाणार आहे का? प्रफुल्ल पटेल यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न. सरोज अहिर, हसन मुशीफ प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न. बऱ्याच राष्ट्रवादीच्या नेतेमंडळींकडून मौन बाळगणं पसंत करण्यात आलेलं आहे. विलिनीकरणासंदर्भात कोणतीही चर्चा नाही अशी माहिती मिळतेय. स्वप्नील, आम्हाला फक्त पुढची प्रक्रिया काय असणार हे पुढची प्रक्रिया सांगा. Once you get elected to that will automatically get elected. Is the process. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.